नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन केसरी रेशन कार्ड कसं काढायचं याची A to Z प्रोसेस तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी नेमके कागदपत्र काय काय लागणार आहेत, किती KB मध्ये स्कॅन करून ठेवायचे, उत्पन्नाच्या दाखल्याच्या ठिकाणी तुम्हाला काय जोडून द्यायचे, किती दिवसामध्ये अर्ज तुमचा मंजूर व्हायला पाहिजे होत असतो, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितली जाणार आहे। A to Z माहिती म्हणून व्हिडिओ थोडा नक्की मोठा होईल, पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ माझे तुम्हाला भेटत राहतात। चला तर मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती यायचं आहे आणि गुगल क्रोम ब्राउझर जे आहे ते ओपन करायचं आणि यामध्ये टाईप करायचं आहे RCMS महाराष्ट्र पब्लिक लॉगिन। अशा पद्धतीनं टाईप केल्याच्या नंतर आपल्याला इंटर बटन प्रेस करायचं आहे। इंटर बटन प्रेस केल्याच्या नंतर जी पहिली वरची वेबसाईट येईल, अन्न व नागरी पुरवठा पब्लिक लॉगिन तुम्हाला या ठिकाणी दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर जर तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर रजिस्टर यूजर यावरती तुमचा आधार क्रमांक टाकून लॉग इन करू शकता आणि OTP टाकून फॉर्म भरू शकता। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच या साईडवर आला असाल तर थोडक्यात रजिस्ट्रेशन कसं करायचं मी सांगतो। न्यू यूजर साइन अप हिअर यावरती क्लिक करायचं। यावरती क्लिक केल्याच्या नंतर एक छोटासा तुम्हाला फॉर्म भरल्यासारखं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे। चला मी दाखवतो। ओपन केल्याच्या नंतर 3 नंबरचा जो शेवटचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं तुम्ही। आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड यावर क्लिक केल्याच्या नंतर घरातील जी महिला आहे त्या महिलेच्या नावाने आपण रेशन कार्ड काढणार आहोत, तर आधार कार्ड प्रमाणे डिटेल यामध्ये तुम्हाला भरायचे आहेत। तर सेम तुमच्या आधारमध्ये असलेली जी डेट ऑफ बर्थ आहे, जी स्पेलिंग आहे, तशा पद्धतीनं तुम्हाला यामध्ये सर्व तपशील भरायचे आहेत। बऱ्याचदा काही लोकांनी आधार कार्ड अपडेट केलेलं असते, तर ते अपडेटेड जे नाव आहे आणि जी डेट ऑफ बर्थ आहे तीच तुम्ही याच्यामध्ये टाकायचे। वरती स्पेलिंगमध्ये नाव टाकल्याच्या नंतर लोकल लँग्वेजमध्ये खाली मराठीत ऑटोमॅटिक आलेलं असेल, त्यानंतर तुमचा त्या महिलेचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आता ही जी प्रोसेस बघतोय ही रेशन कार्डला अप्लाय करण्यापूर्वी एक रजिस्ट्रेशन करावं लागतं, ते रजिस्ट्रेशन आपण हे करतोय। जेंडर निवडायचं आहे, त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी निवडायचा आहे। आपल्याला या ठिकाणी त्या महिलेच्या आधारशी मोबाईल क्रमांक संलग्न असणे म्हणजे लिंक असणे गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या। या ठिकाणी मेल ID टाकायचे, ज्या ज्या ठिकाणी स्टार दिसते त्या मॅन्डेटरी फील्ड आपल्याला भरून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तुम्ही त्यांचं नाव आणि सरनेम, त्याच्यासमोर 1 2 3 किंवा 1991 अशी काहीतरी एक संख्या टाकून चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे हे युजर नेम वापरण्यायोग्य आहे का तुम्हाला दाखवलं जाईल। यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जर ग्रीन टिक मार आली अवेलेबल तर ते वापरू शकता। आता तुम्हाला खाली 2 ठिकाणी सेम पासवर्ड टाकायचं आहे, तर मी या ठिकाणी तुम्ही गावाचं नाव @123 किंवा त्या महिलेचं नाव @123 असं काहीही टाकू शकता। दोन्ही ठिकाणी कन्फर्म पासवर्ड टाकायचा एकच आणि खाली दिलेला कॅप्चर टाकून घ्यायचं आहे आणि गेट OTP करून OTP सेंड होईल आणि तो टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे। आता मी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले तुम्हाला फक्त दाखवत होतो। गेट OTP वर क्लिक केल्याच्या नंतर वरती दाखवेल की तुमचं यापूर्वी रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणून। मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी हे रजिस्ट्रेशन करून दाखवत होतो। अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचे। तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करण्यासाठी सांगेल, ओके यावर क्लिक केल्यावर OTP सेंड होईल, पण माझं यापूर्वी असल्यामुळे या ठिकाणी दाखवतंय की आधार नंबरवर आधीच यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। चला तर आता आपल्याला होम पेजवर जाऊ आणि डायरेक्ट लॉग इन करून ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण बघूयात। या ठिकाणी रजिस्ट्रेशन ज्या महिलेचं केलेलं आहे त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो आधार क्रमांक टाकून खाली कॅप्चर टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि आपला अर्ज भरण्यासाठी सुरुवात करायची। तर या ठिकाणी मी आधार क्रमांक त्यांचा टाकून घेतोय। अशा पद्धतीने मी आधार क्रमांक टाकून घेतलाय। आता कॅप्चर या ठिकाणी टाकून गेट OTP यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। गेट OTP यावरती क्लिक करतो मी आता
त्यांच्या आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांकावरती या ठिकाणी OTP पाठवला गेला आहे. आता तो OTP या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. आता तो OTP यामध्ये मी टाकून व्हेरीफाय OTP यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आता नवीन केशरी रेशन कार्डसाठी अर्ज करायला सुरुवात करायचं. अप्लाय रेशन कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर सर्वप्रथम यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. यामध्ये तुमचा जिल्हा, तुमचा रेशन कार्डचा विभाग कोणता येतो, म्हणजे थोडक्यात तालुका कोणता येतो ते निवडायचं आहे. या ठिकाणी मी जिल्हा निवडला आहे माझा. त्याच्या नंतर आपल्याला रेशन कार्ड कोणता तालुका येतो आपल्याला, तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. थोडक्यात मंडळ तुम्हाला कोणतं येतं अन्न पुरवठा विभागाअंतर्गत ते निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं गाव, व्हिलेज, पंचायत ह्या गोष्टी निवडायच्यात. त्याच्यानंतर ॲड मेंबर यावरती क्लिक करायचं आहे. ॲड मेंबर यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता खऱ्या अर्थाने तुमचा फॉर्म जे आहे तो ओपन झालेला आहे. आता एका व्यक्तीची ही माहिती आहे. तर बरीचशी माहिती यामध्ये इनबिल्ट आलेली आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन करताना ज्या गोष्टी आपण टाकल्यात, आधार क्रमांक, नाव, ते आलेले आहेत. मी आता डायरेक्ट यांचे फोटो अपलोड करून फॉर्म भरायला सुरुवात करतो. आता प्रथम त्या महिलेचं आपण या ठिकाणी डिटेल भरून घेतोय. कुटुंब प्रमुख जी महिला आहे त्यांचे डिटेल या ठिकाणी भरतोय. आता खाली तुम्हाला या ठिकाणी 3-4 कॉलम दिलेले आहेत. हे कॉलम कंप्लीट करायचे आहेत. आता खूप सोपे आहे, ते दिसायला थोडं अवघड दिसतंय, पण तुम्हाला मी सांगतो. सर्वप्रथम त्या महिलेचं फादर नेम आणि मदर नेम टाकून घ्यायचं आहे. आता फादर नेम तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे आणि खाली लोकल लँग्वेजमध्ये समोर ॲटोमॅटिक मराठीमध्ये टाईप होईल. त्यामुळे तुम्हाला काही करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याच्यानंतर खाली मदर नेम या ठिकाणी मी इंग्लिशमध्ये टाकून घेतोय. मदर नेम देखील समोर लोकल लँग्वेजमध्ये ॲटोमॅटिक आलेला असेल. तुम्ही इंग्रजीत टाईप करायचं आहे, पण लोकल लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे. त्याच्यानंतर जेंडर ॲटोमॅटिक आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ या ठिकाणी एक्झॅक्ट माहिती असेल तर तुम्ही टाकू शकता, किंवा डिक्लेअर्डवर क्लिक करून जन्मवर्ष डायरेक्ट तुम्ही टाकू शकता. शक्यतोवर पूर्ण एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे, म्हणजे दिनांक, महिना आणि साल अशा पद्धतीनं संपूर्ण डेट ऑफ बर्थ त्यांची या ठिकाणी टाकायचे. आणि रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे तो खाली या ठिकाणी आलेला आहे, तर तिथं काही करण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर वरती तुम्हाला आता या ठिकाणी स्पाऊस नेम लोकल लँग्वेज, म्हणजे जोडीदाराचं नाव. आता महिलेच्या नावाने अर्ज केला आहे तर त्यांच्या पतीचं नाव या ठिकाणी तुम्ही टाकायचे. पतीचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकल्यानंतर ॲटोमॅटिक ते मराठीमध्ये येईल आणि खाली इंग्लिशमध्ये ॲटोमॅटिक झालेला असेल. आता खाली डिटेल भरलेले आहेत. आता तुम्हाला तशी म्हणजे तुमचं वार्षिक इन्कम किती आहे ते इन्कम तुम्ही या ठिकाणी टाकायचे. तर आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसताय, तुम्ही काय आहात, काम काय करता, तुमचं प्रोफेशन काय आहे ते प्रोफेशन तुम्ही याच्यामध्ये निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं ॲन्युअल इन्कम टाकायचं आहे. आता तुमच्याकडं जर तलाठी अहवाल असेल तर तुम्ही त्या तलाठी अहवालाप्रमाणे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न काय आहे ते टाकू शकता, किंवा तुम्ही ITR असेल ते जोडू शकता, किंवा एक डिक्लेरेशन फॉर्म आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर मी तुम्हाला सांगेन तो कसा भरायचा, ते देखील मी समोर तुम्हाला सांगणार आहे. तर वार्षिक तुमचं उत्पन्न किती आहे त्या महिलेचं, तर ते महिलेचं उत्पन्न तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आता मी या ठिकाणी 85,000 टाकलंय, म्हणजे NPH कॅटेगरीमध्ये हे रेशन कार्ड बसणार आहे, केशरी. त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. याच्यापैकी एक तर मी पॅन कार्ड देणार आहे. तुम्ही मतदान कार्ड, आधार किंवा शाळेचं किंवा बर्थ सर्टिफिकेट काहीही देऊ शकता यापैकी एक. तर मी या ठिकाणी पॅन कार्ड दिलेलं आहे आणि समोर डॉक्युमेंट नंबर जे दिलेलं आहे या ठिकाणी आता पॅन कार्ड क्रमांक टाकून घेतो. अशा पद्धतीने पॅन कार्ड क्रमांक मी या ठिकाणी टाकलाय. आता डॉक्युमेंट इश्यू डेट याच्यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची, म्हणजे याच्यावरून तुमचं वय कॅल्क्युलेट होणार आहे, जे की रेशन कार्डवरती येणार आहे. म्हणून मी या ठिकाणी जी डेट ऑफ बर्थ आहे त्यांची डॉक्युमेंटवर असल्याप्रमाणे डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घेतो आणि पॅन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर समोर ग्रीन झालेला असं दाखवेल तुम्हाला, म्हणजे यशस्वीरित्या 200 KB आतमध्ये तुम्हाला PDF मध्ये ते अपलोड करायचे.
तर सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवायचे तुम्हाला आधी. त्याच्यानंतर खाली तुम्हाला बँकेचे डिटेल दिलेले आहेत ते असतील तर टाकू शकता. मनरेगाचं जॉब कार्ड जर असेल तर जॉब कार्ड क्रमांक टाकू शकता, नसेल तर नो करा. कॅटेगरीमधून येत असाल तर कॅटेगरी निवडा आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करू शकता. आणि जनरलमधून असाल तर जनरल निवडा आणि डायरेक्ट तुमचं आधार कार्ड त्यामध्ये तुम्ही अपलोड करा. अशा पद्धतीनं झालं, संपूर्ण डिटेल भरून झालेले आहेत. आता मॅन्डेटरी ज्या गोष्टी आहेत त्या यातल्या भरल्या पाहिजे. डिसेबिलिटी डिटेल जर असाल अपंगत्व तर ते या ठिकाणी टाकायचं आहे. किती आहे अपंगत्व ते सर्व डिटेल तुम्हाला भरावं लागणार आहेत. आता हे बँकेचे डिटेल जे मी सांगत होतो तुम्हाला हे मॅन्डेटरी नाही आहेत. तुमचं बँक अकाउंट असेल कोणत्या बँकेचं आहे तर ते तुम्हाला यामध्ये निवडायचं आहे. तुमची बँक, IFSC कोड ह्या गोष्टी तुम्हाला भरायच्यात आणि नसेल तर सोडून दिलं तरी चालेल, कारण हे मॅन्डेटरी दिलेलं नाही आहे. अशा पद्धतीने डिटेल भरलेत. आता मी स्क्रोल करून घेतो आणि खाली तुम्हाला काही स्पेशल कॅटेगरीमधून आहात का तुम्ही, असाल तर तुम्ही यामध्ये निवड करायचे आणि नसाल तर नो स्पेशल कॅटेगरी यावरती क्लिक करायचे. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला रिमार्कमध्ये सर्व ओके भरलंय आपलं म्हणून ओके करायचं आहे आणि टर्म्स आणि कंडिशनवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आर यू शेअर सर्व डिटेल तुम्ही सेव्ह करण्यासाठी तयार आहात का तर ओके करायचं आहे. त्यानंतर तुमचे डिटेल यशस्वीरित्या तुमचा एक मेंबर जो आहे तो जोडल्या गेलेला आहे. अशा पद्धतीनं ओके करायचं आहे. बघू शकता या ठिकाणी एका मेंबरचे डिटेल जे आहेत ते जोडल्या गेलेले आहेत. ॲड मेंबरवरती क्लिक करतो आणि दुसरा मेंबर जो आहे त्याचे डिटेल आता आपल्याला या ठिकाणी जोडायचे. थोडंसं मी या ठिकाणी आता स्क्रोल करून घेतो आणि सर्वप्रथम फोटो अपलोड करायचा. सेम जसे आधीच्या मेंबरचे डिटेल आपण भरले त्याच पद्धतीनं या ठिकाणी आता दुसऱ्या मेंबरचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीनं फोटो अपलोड केल्याच्या नंतर परत आपल्याला या ठिकाणी त्यांच्या फादरचं नाव, म्हणजे जो आता तुम्ही इथं मेंबर जोडताय त्यांच्या फादरचं नाव जोडायचं आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप कराल, ॲटोमॅटिक मराठीमध्ये आलेलं असेल त्या ठिकाणी लोकल लँग्वेजमध्ये आणि समोर इंग्लिशमध्ये येईल. सेम तशी स्टेप आहे. मदर्स नेम या ठिकाणी टाकायचं आहे. मदर नेममध्ये देखील तसं तुम्ही टाईप करायचं आहे. लोकल लँग्वेजमध्ये मराठीमध्ये येईल, समोर इंग्लिशमध्ये येईल. जेंडर चूज करायचे. त्याच्यानंतर रिलेशनशिप, आता अर्जदार महिला आहे तिच्याशी यांचं रिलेशन काय आहे हे निवडायचं आहे. आता हा पुत्र आहे म्हणून या ठिकाणी सन, मी पुत्र म्हणून त्यांची निवड केली. आता इतक्या प्रकारचे सर्व नातेवाईक आहेत हे तुम्ही रेशन कार्डमध्ये जोडू शकता. सर्व प्रकारचे तुम्ही बघू शकता वाचून, इतक्या प्रकारचे नातेवाईक तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये गरज असल्यास जोडू शकता. तर मी या ठिकाणी पुत्र आहे म्हणून निवडलंय आणि एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ मला माहिती आहे म्हणून एक्झॅक्टवर क्लिक केलंय आणि जी डेट ऑफ बर्थ आहे या मुलाची ती डेट ऑफ बर्थ मी या ठिकाणी टाकून घेतो. अशा पद्धतीने डेट ऑफ बर्थ टाकली. या ठिकाणी आता मोबाईल क्रमांक जो असेल कुटुंबातला कोणाचाही तुम्ही मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकू शकता. तर या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर वरती आपल्याला मेंबर नेम लोकल लँग्वेज, आता ज्या व्यक्तीचा आपण हा अर्ज भरतोय, ज्या व्यक्तीचे डिटेल जोडतोय त्यांचं नेम लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये तुम्ही ॲटोमॅटिक येईल, इंग्लिशमध्ये आधार कार्ड प्रमाणे या ठिकाणी टाईप करायचं आहे. मेंबर नेम लोकल लँग्वेज. तर या ठिकाणी ॲटोमॅटिक वरती मराठी आलेलं आहे, खाली इंग्लिशमध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर स्पाऊस नेम लोकल लँग्वेज, आता हा मुलगा असल्यामुळे जोडीदार याला स्पाऊस नाही आहे कोणी, म्हणून ती जागा तुम्ही रिकामी सोडली तरी चालेल. त्या ठिकाणी स्टार मॅन्डेटरी दिलेलं नाही आहे, मग ते सोडून दिलं तरी चालेल. त्याच्यानंतर बाकीचे डिटेल आता तुम्हाला भरायचे आहेत. या ठिकाणी नाव ॲटोमॅटिक आलेलं आहे. स्पाऊस डिटेल आता आपल्याला या ठिकाणी कोणाचेही द्यायचे नाहीत, हा मुलगा असल्यामुळे. त्याच्यानंतर तुम्हाला जर इतर मोठी व्यक्ती असेल विवाहित तर तुम्ही स्पाऊसमध्ये पती पत्नीचे नावं तुम्ही देऊ शकता. आता आधार कार्ड क्रमांक मी त्या मुलाचा या ठिकाणी टाकून घेतो, ज्यांचा मी मेंबर ॲड करतोय जो, त्यांच्या आधार कार्ड प्रमाणे त्यांचा आधार कार्ड क्रमांक यामध्ये टाकतोय. तर सेम आधार क्रमांक टाकून झाल्याच्या नंतर आता काय करतो मुलगा, तर याच्यामध्ये ऑदर निवडतो मी, कारण स्टुडंट ऑप्शन दिसत नाही म्हणून मी या ठिकाणी ऑदर निवड केली. आता मुलाचं उत्पन्न काही नाही म्हणून या ठिकाणी 0 टाकायचे, कारण इथं स्टार मॅन्डेटरी आहे. इथं काही टाकणार नाही, असं चालणार नाही, तुम्हाला 0 टाकायचे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी त्याचं बर्थ सर्टिफिकेट किंवा हायर दाखला शाळेचा किंवा ऑदरमध्ये निवडून तुम्ही आधार कार्ड देखील या ठिकाणी देऊ शकता.
तर मी अदर निवडले ऑप्शन आणि या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकतोय मुलाचा आणि आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर खाली डॉक्युमेंट इश्यू डेटमध्ये मी त्याची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घेतो. या ठिकाणी मुलाची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे आणि बर्थ सर्टिफिकेट जे आहे मी अदर ऑप्शन निवडला आहे, याच्यामध्ये आधार कार्ड मी अपलोड करत आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने आधार कार्ड अपलोड करू शकता. त्याच्यानंतर सेम प्रोसेसवरती तुम्हाला या ठिकाणी मनरेगा जॉब कार्ड असेल तर यस करून नंबर टाकायचा आहे, नसेल तर नो निवडा. त्याच्यानंतर कॅटेगरी जनरल आहे आणि या ठिकाणी मी आधार कार्डची कॉपी त्यांची अपलोड करतो. आता झालं सेम प्रोसेस, आधी मेंबर ॲड केला तसं संपूर्ण डिटेल या ठिकाणी भरून झालेले आहेत. या ठिकाणी मी मोबाईल क्रमांक टाकला नाही कारण ब्लर करावा लागेल, म्हणून तुम्ही मोबाईल क्रमांक टाकायचा आहे कारण मोबाईल क्रमांक टाकल्याशिवाय सेव्ह होणार नाही मेंबर ॲड. त्याच्यानंतर मी या ठिकाणी रिमार्कमध्ये ओके करतो, खाली टर्म्स आणि कंडिशन यावरती क्लिक करतो आणि सेव्ह यावरती क्लिक करतो. सेव्ह केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं अजून दुसरा मेंबर देखील आपला यशस्वीरित्या येतं सक्सेसफुली ॲड झालेला आहे. बघू शकता तुम्हाला 2 मेंबर ॲड झालेले दिसतील. अशा पद्धतीनं 2 मेंबर ॲड झालेले आहेत. अजून मी सेम 2 मेंबर ॲड केले, असाच अजून एक मेंबर ॲड करायचा आहे. तर मी पुन्हा ॲड मेंबर यावरती क्लिक करतो आणि पुन्हा एकदा तुमच्यासमोर हे सर्व डिटेल भरून दाखवतो. म्हणजे तुमच्या 100% लक्षात येईल की कसे डिटेल आणि काय काय माहिती कुठे कुठे भरायची ते. खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी हे ॲप्लिकेशन सांगतोय. अशा पद्धतीनं तुम्ही घर बसल्या देखील हा अर्ज करू शकता. तर या ठिकाणी मी फोटो त्या बाळाचा अपलोड केलेला आहे याच्यामध्ये. आणि आता या ठिकाणी फादर नेम, मदर नेम हे कंपल्सरी प्रत्येकाचं तुम्हाला टाकावं लागणार आहे. म्हणून तुम्ही ज्यावेळी डॉक्युमेंट घेसाल त्याच वेळी कस्टमरचे असेल तर विचारून घ्यायचं आहे आईचं नाव, वडिलांचं नाव आणि त्याच्यानंतर आधारशी मोबाईल क्रमांक लिंक आहे का, ह्या गोष्टी सर्व बघायच्यात आणि नंतरच तुम्ही अर्ज करायला सुरुवात करायची. तर या ठिकाणी मी फादर नेम टाकलेले आहे. आता मदर नेम या ठिकाणी टाकून घेतोय. मदर नेम देखील तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप केल्यावर ऑटोमॅटिक ते मराठीत रूपांतर होईल आणि समोर इंग्लिशमध्ये आलेलं असेल. जेंडर निवडायचं आहे. त्याच्यानंतर पुत्र म्हणून रिलेशन निवडले मी. त्याच्यानंतर एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ जी आहे आधार कार्डप्रमाणे किंवा डेट ऑफ बर्थ तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट असेल त्याच्याप्रमाणे जी असेल ती यामध्ये टाकायची. अशा पद्धतीनं डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर खाली मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. कुटुंबातल्या कोणाचाही असेल, एकच मोबाईल नंबर तुम्ही सर्व व्यक्तीसाठी टाकला तरी चालेल. या ठिकाणी मी मोबाईल क्रमांक टाकून घेणार आहे. तुम्ही देखील मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर वरती मेंबर नेम लोकल लँग्वेज म्हणजे तुम्ही या ठिकाणी टाईप करायचे नाव इंग्लिशमध्ये, ऑटोमॅटिक मराठीमध्ये नाव आलेलं असेल. खाली इंग्लिशमध्ये आलेलं असेल. या ठिकाणी स्पाऊस नेम, विद्यार्थी मुलगा आहे तो, त्याला स्पाऊस कोणी नाही आहे जोडीदार, म्हणून ती जागा सोडून द्यायची. त्याच्यानंतर वरती UIDAI म्हणजेच आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकून घेतो. अशा पद्धतीने मी आधार कार्ड क्रमांक टाकला आहे. त्याच्यानंतर ऑक्युपेशन म्हणजे प्रोफेशन काय आहे तर ऑदर घेतो मी या ठिकाणी आणि ऑदरमध्ये त्यांचं उत्पन्न 00 असं टाकून देतो. या ठिकाणी चुकून आपण काहीतरी आधार क्रमांक वगैरे टाकला जातो बऱ्याच जणांकडून, म्हणून ती चूक करायची नाही. या ठिकाणी आधार क्रमांक बरेच जण टाकला जातो, म्हणून या ठिकाणी फक्त तुम्ही 00 करायचे, जे की विद्यार्थ्याचं काहीही ॲन्युअल इन्कम नसतं, म्हणून ते आई वडिलावर डिपेंड असतात. म्हणून या ठिकाणी फक्त आणि फक्त 00 टाकून द्यायचे. उत्पन्न असतं ते फक्त आई आणि वडील, वडील किंवा आई दोघांपैकी एक किंवा दोघांचं. त्यानंतर या ठिकाणी अदर डॉक्युमेंट निवडले आणि त्यांच्या आधार कार्डचे डॉक्युमेंट जे आहेत, क्रमांक जो आहे आधार कार्डचा, तो आधार कार्ड क्रमांक मी या ठिकाणी अपलोड म्हणजे टाईप करतो. आधार कार्ड क्रमांक टाईप केल्याच्या नंतर आधार कार्डवर जी डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत डॉक्युमेंट इश्यू डेटमध्ये. टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आधार कार्डची PDF अपलोड करतो. सर्व PDF ह्या 200 KBच्या आत असाव्यात, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर खाली बँक डिटेल भरायचे नाहीत. मनरेगा जॉब कार्ड असेल तर यस करा, नसेल तर नो करा. कॅटेगरी तुमची ओपन असेल तर जनरल निवडा आणि यामध्ये आधार कार्डची PDF तुम्ही अपलोड करा. अपलोड केल्याच्या नंतर सर्व डिटेल या ठिकाणी भरून झालेले आहेत. परत स्क्रोल करून घेतो मी या ठिकाणी आणि रिमार्कमध्ये
टाकायचे ओके. तुम्हाला काही स्पेसिफिक कॅटेगरी असेल तर ती निवडायचे आणि सेव्ह यावर क्लिक करायचे. बघू शकता 3 मेंबर या ठिकाणी एका कुटुंबातले ॲड झालेले आहेत. आता मेंबर्स पूर्ण ॲड झाल्याच्या नंतर स्क्रोल करून आपल्याला समोर जो क्रायटेरिया दिलेला आहे तो कसा भरायचा ते आता आपण बघूयात. स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला खाली कार्ड टाइप डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे. आता यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुमचं कार्ड कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतं ते तुम्हाला निवडायचे. आता आपलं उत्पन्न हे 60,000च्या वर आणि 1,00,000च्या आत असेल तर तुमचं कार्ड हे NPHमध्ये बसतं. जर शहरीमध्ये 59च्या आत असेल तर PHHमध्ये बसतं. आता आपलं 85,000 असल्यामुळे NPHमध्ये बसतं, म्हणून मी NPH ऑप्शन निवडला आहे. आणि तुमचा परमनंट रेसिडेंट ॲड्रेस जो आहे लाईट बिलावर असेल किंवा तुमच्या मतदान कार्डवरती असेल तो ॲड्रेस तुम्ही यामध्ये टाकायचा आहे किंवा रेंट ॲग्रीमेंटवरही असू शकतो. जो ॲड्रेस तुमच्या रेशन कार्डवरती येणार आहे तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचा आहे. आता या ठिकाणी टाईप करताना बऱ्याचदा तुमच्या मनासारखं मराठीमध्ये टायपिंग येत नाही, पण या ठिकाणी कॉपी पेस्ट देखील होत नाही. मग या ठिकाणी तुम्ही गुगल टूल्स हे इनपुट वापरून तुम्ही त्याच्या अंतर्गत टाईप करू शकता. या ठिकाणी थोडा तुम्हाला वेळ लागू शकतो, कारण तुम्ही इंग्लिशमध्ये तर बरोबर टाईप कराल, जसं की ज्ञानाई निवास लिहायचं तर त्या ठिकाणी वेगळंच काहीतरी आलेलं असेल, ज्ञ येणार नाही. मग या ठिकाणी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे, जो की तुमच्या रेशन कार्डवर बरोबर आणि व्यवस्थित ॲड्रेस यावा यासाठी तुम्हाला इथं थोडा टाईम जाईल. पण बरोबर तुम्ही मराठी टायपिंगमध्ये आणि इंग्लिशमध्येही बरोबर येईल अशा पद्धतीने ॲड्रेस या ठिकाणी टाईप करून घ्या. साधा आणि सरळ सोपा असेल तर तो ॲटोमॅटिक येऊ शकतो, पण जोडाक्षर असतील, काही ज्ञ असेल, क्ष असेल, असे जर जोडाक्षर असतील तर थोडा वेळ तुम्हाला या ठिकाणी जाऊ शकतो. तर मी थोडासा वेळ घेतला माझा, पण व्यवस्थित या ठिकाणी ॲड्रेस टाईप करून घेतो मी गुगल इनपुटच्या सहाय्यानं. तसं तुम्ही देखील एखादं उपकरण वापरून या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीनं ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. तुमच्या गावाचं नाव असेल, तुमचा तालुका असेल, तुमची सोसायटी कुठली असेल, कुठलं नगर असेल, ते सर्व गोष्टी यामध्ये तुम्ही भरायच्यात. तुमच्या लाईट बिलावर जरी थोडा पत्ता असेल तरी तुम्ही व्यवस्थित पत्ता यामध्ये टाकू शकता, फ्लॅट नंबर सहित. तर अशा पद्धतीनं संपूर्ण ॲड्रेस मी या ठिकाणी टाईप करतोय. खाली तुमचा तालुका, जिल्हा ह्या गोष्टी आलेल्या असतील. तुम्हाला तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे. संपूर्ण डिटेलमध्ये तुमचा ॲड्रेस जो आहे तो याच्यामध्ये तुम्ही टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने मी माझा वेळ घेतोय, पण या ठिकाणी बरोबर ॲड्रेस टाईप करतोय, त्याच्यामुळे वेळ लागतो, थोडा माफी असावी. असे जोड शब्द येतात बघा, तर त्याच्यातला तुम्हाला हवा आहे तो एक एक शब्द निवडून तुम्हाला या ठिकाणी थोडासा ॲड्रेस जो आहे तो बरोबर करावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण माझा ॲक्युरेट बरोबर पत्ता या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. आता व्हिलेज वगैरे सर्व गोष्टी या ठिकाणी आता मी बरोबर निवडलेल्या आहेत टाईप करून. मराठीत तुम्ही आधी टाईप करून नंतर समोर इंग्लिशमध्ये पुन्हा टाईप करू शकता. त्यानंतर तुमचा पिनकोड काय असेल तो पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि स्क्रोल करा. आता सेम हाच जर तुमचा रेसिडेंट आणि परमनंट ॲड्रेस असेल तर क्लिक करा, वेगळा असेल तर टाकू शकता. माझा दोन्ही एकच आहे म्हणून मी त्यावर क्लिक केलं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गॅस कनेक्शनचं तुमचे डिटेल द्यायचे. तुमचा कोणत्या गॅस एजन्सीचा गॅस आहे, केरोसिन सिंगल टाकी आहे का डबल टाकी गॅस वापरता, ते डिटेल तुम्हाला द्यायचे आहेत. त्यावेळी तुमच्याकडे जर उपलब्ध नसतील तर नो गॅस कनेक्शन यावर देखील तुम्ही क्लिक करू शकता. पण असतील तर तेही डिटेल तुम्ही यामध्ये जोडून द्यायचे आहेत की तुम्हाला कोणत्या गॅस एजन्सी अंतर्गत किती सिलेंडरचा गॅस तुम्ही वापरता, कोणत्या कंपनीचा HP आहे, भारत आहे, इंडियन आहे, ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचे. त्यानंतर डॉक्युमेंटमध्ये आयडेंटिटी प्रूफमध्ये मी पॅन कार्ड देतो या ठिकाणी महिलेचं. यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. वोटर कार्ड देऊ शकता, तर मी माझ्याकडे पॅन कार्ड आहे, ते पॅन कार्ड निवडले. यामध्ये पॅन कार्ड क्रमांक टाकून घेतो आणि पॅन कार्ड क्रमांक टाकल्यानंतर समोर पॅन कार्डची PDF या ठिकाणी अपलोड करतो. सर्व PDF ह्या 200 KB आतमध्ये असाव्यात. मी एक फोल्डर स्कॅन करून ठेवलेले आहे, त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट जे आहे ते स्कॅन करून यापूर्वीच ठेवलेले आहेत. आता ॲड्रेस प्रूफमध्ये मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल देतोय. तुम्ही रेंट ॲग्रीमेंट, पासपोर्ट, वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन ह्या सर्व गोष्टी काहीही देऊ शकता यापैकी एक.
तर मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल देणार असल्यामुळे मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल निवड करतो आणि जो इलेक्ट्रिसिटी बिलावर ग्राहक क्रमांक असेल तो ग्राहक क्रमांक मी या ठिकाणी टाकून घेतो. ग्राहक क्रमांक टाकून घेतल्याच्या नंतर समोर लाईट बिलाची कॉपी स्कॅन करून ठेवलेली आहे, ती कॉपी लाईट बिलाची या ठिकाणी अपलोड करतो. अशा पद्धतीने आता या ठिकाणी ऑर्डरमध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखल्यामध्ये एक डिक्लेरेशन मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ते भरायचे तुम्ही आणि ते भरल्याच्या नंतर तुमचं उत्पन्न किती आहे तर ते उत्पन्न या ठिकाणी मी टाकणार आहे. 85,000 टाकलंय मी, 85,000 या ठिकाणी टाकलं आणि ते उत्पन्नाचं जे हमीपत्र आहे डिक्लेरेशन ते मी या ठिकाणी अपलोड करतो. तुम्ही देखील हे डाउनलोड करून घेऊन हमीपत्र या ठिकाणी अपलोड करू शकता. तर मी माझं हमीपत्र त्या ठिकाणी अपलोड केलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिमार्क तुम्ही देऊ शकता. ओके असेल तर ओके सर्व द्यायचं आहे. सर्वात खालचा ऑप्शन घ्यायचा आहे आणि या ठिकाणी देखील तुम्ही ते हमीपत्र अपलोड करून द्या. हवं तर तुम्ही काही नाव कमी केल्याचा दाखला किंवा हमीपत्र या ठिकाणी अपलोड करू शकता. केल्याच्या नंतर तुम्हाला या ऑप्शनवरती यायचं आहे. तुमचं उत्पन्न या ठिकाणी दाखवलं जाईल. आता PS तुम्हाला तुमच्या एरियातले जे काही रेशन दुकान असतील ते दुकान यामध्ये दिसतील. तर तुम्हाला जर माहिती असेल तर डायरेक्ट तुम्ही नावाने सर्च करू शकता किंवा स्क्रोल करून एक एक दुकान तुम्ही वाचू शकता. तर मला या ठिकाणी नाव माहीत आहे, मी डायरेक्ट नावाने सर्च करणार आहे. पण असे दुकानं तुमच्या भागातले दाखवल, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जवळ पडणारं दुकान या ठिकाणी निवडायचं आहे. मी माझ्या जवळ पडणारं दुकान या ठिकाणी निवडलंय. ते दुकान आता माझ्या रेशन कार्डशी संलग्न असणार आहे. धान्य जरी मिळत नसलं तर काही सेवा सुविधा जर कधी आल्या तर त्या या रेशन दुकान अंतर्गत मला मिळणार आहेत असं समजायचं. त्याच्यानंतर खाली रिमार्क ओके असेल. आता कन्फर्म करून तुम्हाला ॲप्लिकेशनची जी फी आहे ती आता आपल्याला पे करायची, जी की 1 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर तुम्हाला ₹50 ऑनलाईन पद्धतीने फी या ठिकाणी पे करायची. ॲप्लिकेशनचं नाव दिसेल, ॲप्लिकेशन नंबर दिसेल, प्रोसेड फॉर पेमेंट यावरती आता क्लिक करायचे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग, फोन बँकिंग काय असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आता पेमेंट करू शकणार आहात. तर पेमेंट करण्यासाठी यावरती क्लिक करतो मी. तर तुम्हाला ₹50 अशा पद्धतीनं पेमेंट करायचं हे दाखवलं जाईल. तर ओके यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला हे ₹50 गव्हर्नमेंटचं पेमेंट यामधून करायचं आहे, जे की 60,000 ते 1 लाख याच्यामध्ये जर उत्पन्न असेल तर तुम्हाला ₹50 पेमेंट रेशन कार्डसाठी करावं लागतं. ते पेमेंट आता आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी तुमचं नाव दाखवलं जाईल, जो कोण ॲप्लिकेशन असेल त्याचं, आणि ₹50 पेमेंट तुम्हाला ई-ग्रासच्या साईडवरती रिडायरेक्ट केलं जाईल. आता यामध्ये आल्याच्या नंतर खाली तुम्हाला UPI पेमेंटचा ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे आणि UPI पेमेंटवर क्लिक करून ॲग्रीवर क्लिक करून प्रोसेड फॉर पेमेंट यावर क्लिक करायचे. आता हा नंबर तुम्ही फोटो काढून ठेवायचा आहे. कदाचित पेमेंट झालं आणि चलन डाउनलोड नाही झालं तर तुम्हाला ते उपयोगी येईल. ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि मी आता या ठिकाणी QR कोडच्या माध्यमातून पेमेंट करणार आहे. तर अशा पद्धतीनं पुन्हा स्क्रोल करून बघायचं पूर्ण फॉर्म. स्क्रोल केल्यानंतर ओके करून आपल्याला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बारकोड दाखवला जाईल. त्या बारकोडवरून तुम्हाला ₹50 पेमेंट ॲटोमॅटिक केलं जाणार आहे. तर तुमचा पासवर्ड टाकून मी या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे माझं. थोडं स्क्रोल करायचं आहे, वरती तुम्हाला टायमिंग दिसेल. या टायमिंगपर्यंत काहीही करायचं नाही. बघू शकता या कोपऱ्यात वेळ दिसतो तुम्हाला आणि तुमचं ॲटोमॅटिक या ठिकाणी चलन डाउनलोड होणार आहे. यशस्वीरित्या आपलं सक्सेसफुली ट्रान्झॅक्शन या ठिकाणी झालेलं आहे पेमेंट. यावरती ओके करायचं आहे आणि आपलं चलन या ठिकाणी आता थोडं थांबायचं आहे, डाउनलोड होणार आहे. तर अशा पद्धतीनं चलन तुम्ही व्ह्यू करून बघू शकता आणि डाउनलोड करून रिसिप्ट चलनाची या ठिकाणी जतन करून ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी माझं चलन जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो आणि अशा पद्धतीनं तुमचं चलन जनरेट झालेलं आहे. वर्किंग 1 महिन्याचा वेळ असतो मित्रांनो. एका वर्किंग महिन्याच्या आत तुमच्या रेशन कार्डला अशा पद्धतीनं व्यवस्थित फॉर्म भरला तर मंजुरी मिळालीच पाहिजे. जर तुमच्या रेशन कार्डला मंजुरी मिळत नसेल ऑनलाईन पद्धतीनं तर नक्की आपल्याला काय करावं लागेल याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा टेलिग्राम ग्रुप आहे, त्याला जॉईन करा.
त्यामध्ये तुम्ही वैयक्तिक तुमचे प्रश्न डायरेक्ट माझ्याशी विचारू शकता. खाली WhatsApp चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे देखील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पाठवा आणि थेट तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आमच्याशी आपले प्रश्न विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर मित्राला नक्की पाठवा. भेटूयात पुढील एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.